22 एप्रिल 2025 जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली गेली। या हल्ल्यापूर्वी घनदाट जंगलातून मार्ग शोधण्यासाठी दहशतवाद्यांनी अल्पाइन क्वेस्ट या ॲपचं एन्क्रिप्टेड स्वरूप वापरलं, ज्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रॅक झालं नाही। भारतानं या हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतच्या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली, ज्यामुळे पाकिस्तानला आता पाण्या वाचून राहावं लागणार आहे। 1960 मध्ये या कराराअंतर्गत सिंधू नदीच्या उपनद्या रावी, सतलज आणि बियास या नद्यांचं पाणी भारताच्या वाट्याला आलं, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पाकिस्तानला देण्यात आलं। पण आता हा करार रद्द करण्यात आला असून पाकिस्तानची आता चांगलीच कोंडी होणार आहे, कारण सिंधू जलवाटप करारातून मिळणाऱ्या पाण्याच्या मदतीनेच पाकिस्तानमधील बराच भाग सिंचनाखाली येतो। याच पाण्यावर पाकिस्तानचे काही उद्योगधंदेही अवलंबून आहे। त्यामुळे भारताने सिंधू नदी करार थांबवल्यानं